नमस्कार शेतकरी बंधूंनो, शास्त्रबद्ध शेती या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर मी मारुती जाधव आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण चांदोरी या गावामध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी ज्या प्लॉटवरती आपण आलेलो आहे हा प्लॉट आज रोजी 1 महिन्याचा झालेला आहे. तर प्रत्यक्षात हा प्लॉट कशा पद्धतीने डेव्हलप झालेला आहे, त्यासाठी आपल्या काकांना काय काय करावं लागलं, नियोजन कशा पद्धतीने झालेलं आहे, अन्नद्रव्य व्यवस्थापन कशा पद्धतीने करण्यात आलेलं आहे, हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. मित्रांनो, सोबतच तुम्हाला मी पूर्ण प्लॉट जो आहे तो दाखवणार आहे आणि हा प्लॉट कशा पद्धतीने डेव्हलप झालेला आहे, ज्यामध्ये तुम्ही फुटवा पाहू शकता, काळोखी असेल, पत्ती रफ होणे असेल, स्टंप असेल आणि पांढऱ्या मुळा असेल, ह्या झाडाचा सर्वांगीण विकास कशा पद्धतीने झालेला आहे हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दाखवणार आहोत. तर मित्रांनो, आपण प्रत्यक्षात काकांकडूनच जाणून घेऊया की त्यांना आत्तापर्यंत हा प्लॉट डेव्हलप करण्यासाठी काय प्रयत्न करावे लागले आणि सोबतच कोणत्या कोणत्या समस्या आलेल्या आहेत आणि त्या समस्यावरती काय उपाययोजना त्यांनी केलेल्या आहेत, तर ते आपण सविस्तर काकांकडून जाणून घेऊया. तर नमस्कार काका. नमस्कार काका, तुम्ही जो काही मिरची लागवड केलेली आहे, ही मिरची लागवड किती क्षेत्र आहे आणि कोणत्या कोणत्या व्हरायटी आहे हे थोडक्यात आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही सांगा. नमस्कार, माझं नाव आहे कैलास रावसाहेब गडाख, मुक्काम पोस्ट चांदोरी, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. हा प्लॉट आहे 20 गुंठ्याचा. याच्यात आर्मर व्हरायटी आणि G4 गौरी लावलेली आहे. 2500 झाडं ही आर्मरची आणि 1000 झाडं ही G4 गौरीची लावलेली आहे. अच्छा, आणि लागवड कधी झालेली आहे आणि आज रोजी तुमचा प्लॉट किती दिवसात झालेला आहे? लागवड मी 5 फेब्रुवारीला केलेली आहे आणि आज 1 महिन्याचा प्लॉट झालेला आहे. हा जो काही प्लॉट आहे तो आज रोजी 1 महिन्याचा झालेला आहे आणि या 1 महिन्यामध्ये काकांनी जे काही व्यवस्थापन केलेलं आहे त्यामध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन, त्यामध्ये पाणी व्यवस्थापन असेल किंवा कीड नियंत्रण असेल, तर हे कशा पद्धतीने आणि कोणत्या कोणत्या त्यांनी फवारण्या घेतलेल्या आहेत, सोबतच कोणत्या ड्रेंचिंग घेतलेल्या आहेत, ते आपण काकांकडून प्रत्यक्ष जाणून घेऊया. तर काका, मला एक सांगा की आतापर्यंत तुम्ही किती फवारण्या आणि किती ड्रेंचिंग केलेली आहे ते थोडक्यात आमच्या शेतकऱ्यांना सांगा. 4 ड्रेंचिंग केल्या आणि 4 फवारणी केलेल्या आहेत. अच्छा, तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिली फवारणी आणि पहिली ड्रेंचिंग. थोडक्यात आपण ड्रेंचिंग करून जाऊया. तर पहिली ड्रेंचिंग तुम्ही कोणती केलेली आहे? 1261, 22 टीन आणि इसाबियन. आणि काका, आता मला एक सांगा की त्यानंतर तुम्ही जे काही फवारणी घेतलेली आहे ती पहिली फवारणी तुमची कोणती होती? पहिली फवारणी होती M45, इसाबियन आणि ॲसेटामाप्राइड. तर त्यानंतर तुमचा जो काही प्लॉट आहे चांगल्या पद्धतीने डेव्हलप होताना तुम्हाला दिसला? चांगल्या पद्धतीने डेव्हलप होताना दिसला. अच्छा, त्यानंतर तुम्ही जे दुसरी ड्रेंचिंग घेतलेली आहे ते कोणती घेतली होती काका? त्याच्यात मी रॅली गोल्ड 1340-13 आणि रोको घेतले. त्यानंतर तुम्हाला कशा पद्धतीने बदल दिसून आला काका? आणि मला फुटवे भरपूर निघायला लागले त्याच्यातून. अच्छा अच्छा. आणि झाड पण चांगल्या पद्धतीने डेव्हलप व्हायला लागलं. हो, आणि मुळाची सिस्टीम वगैरे सुद्धा, मुळाची संख्या भरपूर दिसायला लागली. चांगल्या पद्धतीने झाड डेव्हलप पण झालं. बरोबर. त्यानंतर काका, तुम्ही जे काही तिसरी ड्रेंचिंग घेतलेली आहे ते तिसरी ड्रेंचिंग कोणती होती? तिसरी ड्रेंचिंग होती डिसीज 100, सिलाइट आणि रायझामिका. तर त्यानंतर तुम्हाला चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेला दिसला प्लॉट, बरोबर? हो. सोबतच तुमची दुसरी जी फवारणी होती काका ती कोणती होती? सिलाइट, जिंकमोर आणि लिसेंटा. त्यानंतर तुम्हाला जे काही मावा, तुडतुडा, पांढरी माशी यावरती कंट्रोल मिळाला. हो. आणि सोबतच झाड डेव्हलप होताना तुम्हाला दिसलं, ज्यामध्ये काळोखी, फुटवा, वाढ चांगल्या पद्धतीने झालेली आहे, बरोबर? त्यानंतर तुम्ही जे तिसरी फवारणी घेतलेली आहे ती कोणती घेतलेली आहे? ओडीस घेतलंय, त्याच्यानंतर अँट्राकॉल घेतलं आणि 1261 घेतलंय. बरं. मित्रांनो, तुम्हाला थोडक्यात मी सांगू इच्छितो, ह्या ज्या काही फवारण्या झालेल्या आहेत त्या खऱ्या अर्थाने पांढरी माशी, मावा, तुडतुडा कंट्रोल करण्यासाठी झालेल्या आहे. मित्रांनो, त्यामध्ये आपण काकांकडून ऐकून घेतलं की लिसेंटा वापरलेला. हा बायर कंपनीचा लिसेंटा आहे, ज्यामध्ये फिप्रोनिल 40% आणि इमिडाक्लोप्रिड 40% आहे. सोबतच जर दुसरं आपण ओडिस ऐकतो आहे तर ओडिसमध्ये ॲसेफेट 35% आणि बुप्रोफेंजिन 15%. म्हणजे थोडक्यात सकिंग पेस्ट, जे काही रस शोषण करणाऱ्या किडी आहेत, ज्यामुळे पोकड्या रोग येतो, त्यावरती चांगल्या पद्धतीने नियंत्रण मिळवण्यासाठी काकांनी ह्या फवारण्या घेतलेल्या आहेत. तर त्यासोबतच जे काही अन्नद्रव्य आहे त्याच्यामध्ये आपण ऐकलं काकांकडून की 1340-13, 1261 ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सुद्धा आपण फुटवा, त्याच्यानंतर स्टंप आणि झाडाचा पूर्ण सर्वांगीण विकास होण्यासाठी आपण वापरतो. मित्रांनो, तर हे सुद्धा आपण काकांकडून ऐकून घेतलेलं आहे.
सोबतच मित्रांनो वेगवेगळे बुरशीनाशक सुद्धा तुम्ही ऐकलेले आहे, ज्यामध्ये रोको आहे, अँट्राकॉल आहे, M45 आहे आणि काही पोषक आहे ज्यामध्ये सिलाइट आहे, झिंक मोर आहे, इसाबियन आहे. हे असे जे काही वेगवेगळे अन्नद्रव्य आहे किंवा पोषक आहेत, तर हे कशासाठी, तर झाडाला पूर्ण डेव्हलप करण्यासाठी, ज्यामध्ये आपण सर्वांगीण विकास म्हणू शकतो, ज्यामध्ये आपण खऱ्या अर्थाने फुटवा असेल, तुमच्या पांढऱ्या मुळ्याची संख्या असेल, त्याच्यासोबतच तुमचं स्टंप असेल, पत्ती रफ होणे, काळोखी वाढणे आणि शेंडा चालणे, ह्या ज्या गोष्टी आहे ह्या आपण या फवारामधून डेव्हलप होताना दिसून येत आहेत मित्रांनो. सोबतच आपण काही ह्युमिक ॲसिड असेल, रायझामिका असेल, म्हणजेच मायक्रोरायझा थोडक्यात, तर हे जे काही घटक आहेत ज्यामध्ये ह्युमिक ॲसिडचा वापर करण्यात आला आहे रॅलीगोल्डच्या रूपाने, त्यानंतर मायक्रोरायझाचा वापर करण्यात आलेला आहे जे की मायक्रोरायझाच्या रूपाने, तर असे चांगले घटक आणि कमी खर्चामध्ये चांगल्या पद्धतीने प्लॉट डेव्हलप झालेला आहे, हे सुद्धा आपण येथे पाहता मित्रांनो. सोबतच काकांकडून आपण जाणून घेऊया की खऱ्या अर्थाने काकांना समस्या कधी उद्भवली आणि त्या समस्येवरती उपाययोजना करण्यासाठी काकांनी काय केलेलं आहे. तर काका थोडक्यात तुम्हाला समस्या काय आलेल्या आहे आतापर्यंत या एका महिन्याच्या प्लॉटमध्ये? एका महिन्याच्या प्लॉटमध्ये समस्या आल्या नव्हत्या, पण आता ढगाळ वातावरणामुळं झाडावर आळीची प्रादुर्भाव झालेला आहे. अळीचा प्रादुर्भाव आणि ते किती दिवसात आढळून आला तुम्हाला? हा मला 4-5 दिवसात आढळून आला. आबट होतं तोपर्यंत आळी नव्हती. आबट वातावरण फ्रेश झालं त्याच्यानंतर ती आळी झाडाच्या शेंड्यावर दिसती. अच्छा, डायरेक्ट शेंड्यावरती शेंड्यावर दिसू राहिली. त्याच्यानंतर काही बुडामध्ये पण झाडाचे गळे कळले, पाडले त्यांना. अच्छा अच्छा, म्हणजे ही एकच आळी आहे का खालीवर का वेगवेगळी? वरती जी आळी आहे ती हिरवी आळी आहे आणि जी जमिनीमध्ये आहे ती काळी आळी. अच्छा, आणि ते कशा पद्धतीने त्याचं काही सिम्पटम्स जे आहेत, लक्षणं, ते कसे तुम्हाला दिसून आले का? ते झाडावर झाड असं पत्ती खालेली दिसती. त्याच्यानंतर जे झाड चाटलेलं आहे खालून ते वाऱ्यानं लगेच कानी होतंय. अच्छा अच्छा अच्छा, आणि त्याच्यात लगेच लक्षण आले की हे झाड असं झाले कसं, असं कान का होऊ राहिलं. त्याच्यामुळे खालून त्या जी काळी आळी होती तर तिनं ते झाडाला पूर्ण चाटलेल्या असल्यामुळे ते जमिनीत चाटलं आणि त्याच्यानंतर ते झाड कानू व्हायला लागले आणि वरून पण आळीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसायला लागला. बरोबर. जो स्टंप आहे त्या स्टंपला थोडक्यात आपल्या भाषेत जर सांगायचं झालं तर गळा पडणं झालं. अच्छा, तर काकांना त्याचे लक्षणं जे आहेत असे दिसून आलेत मित्रांनो की जे स्टंप आहे त्या स्टंपला ती आळी चाटून गेलेली होती. म्हणजे थोडक्यात पूर्णपणे ती आळी खालून खात होती आणि खात असल्यामुळे तिथं गळा पडत होता आणि गळा पडत असल्यामुळे तो झाड काही कालांतराने कोलमडून जात होतं. हवा वगैरे जर आली तर ते ऑटोमॅटिकली झोपत होतं ना. ओके, तर त्यासाठी उपाययोजना म्हणून तुम्ही काय केलेलं आहे काका? त्या प्लॉटला मी एकरी 4 किलो फर्टेरा टाकलं. बुडाभोवती झाडाच्या गोल बुडाभोवती फर्टेरा टाकलं. बरोबर. त्याच्यानंतर ड्रेंचिंग केली आपण क्लोरेची 50% वाली क्लोरेची. आणि जी काळी आळी करता त्याच्यात ड्रेंचिंग केली आणि जी हिरवी आळी होती त्याच्याकरता आपण एक्सपोनस घेतलं. म्हणजे जी काही समस्या आहे मित्रांनो, गळा पडण्याचं किंवा पानावरती छिद्र वगैरे, जी काही हिरवी आळी दिसून येत होती, जे काही खात होती, त्यावरती कंट्रोल मिळवण्यासाठी काकांनी वरतून तर फवारणी घेतलेलीच आहे, सोबतच ड्रेंचिंग सुद्धा केलेली आहे आणि सोबतच जे काही बुडाला आहे ते फर्टेरा हा जो घटक आहे तर FMC कंपनीचा फर्टेरा त्यांनी बुडाला टाकलेला आहे मित्रांनो. तर त्याचं प्रमाण एकरी 4 किलो त्या पद्धतीने काकांनी बुडाला फर्टेरा टाकलेला आहे. सोबतच आपण जर बघितलं तर काकांनी ड्रेंचिंग सुद्धा केलेली आहे, ते क्लोरो 50%ची. आणि वरतून जे काही हिरवी आळी होती त्या हिरवी आळीला कंट्रोल करण्यासाठी काकांनी BSF या कंपनीचं एक्सपोनस जे आहे या कीटकनाशकाची त्यांनी फवारणी केलेली आहे. तर अशा पद्धतीने काकांनी आतापर्यंत एका महिन्याचा जो काही प्लॉट आहे त्याला जपलेला आहे, त्याला डेव्हलप केलेला आहे. तुम्ही बघू शकता प्रत्यक्षात. असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. तर थांबतो इथं. धन्यवाद मित्रांनो. धन्यवाद काका. धन्यवाद.